नमस्कार, रुचकर रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। आज मी बनवणार आहे अतिशय चविष्ट आणि झटपट बनणारी शेव टमाटरची भाजी। तुम्ही हॉटेलमध्ये किंवा धाब्यावर भाजी खाल्ली असेलच। ही भाजी घरगुती आणि कमीत कमी साहित्यात बनते, पण धाब्यापेक्षा सुद्धा भारी बनते। चला तर मग आपण शेव टमाटरची भाजी बनवूया। मी बनवणार आहे आज शेव टमाटरची भाजी। त्यासाठी मी कढईमध्ये 4 चमचे तेल घालून घेतले आहे। तेल तापलेलं आहे, त्यामध्ये मी अर्धा चमचा लसूण चिरलेला टाकणार आहे। अर्धा चमचा जिरे घालणार आहे। अर्धा चमचा मोहरी घालणार आहे। 7 ते 8 कढीपत्त्याची पाने घालणार आहे। 2 मोठे कांदे चिरलेले घालणार आहे। कांदा 2 ते 3 मिनिटं मी परतून घेणार आहे। दोन ते 3 मिनिटं झालेले आहे। कांदा सुद्धा माझा मस्तपैकी परतून झालेला आहे। त्यामध्ये आता मी 1 चमचा तिखट घालणार आहे। अर्धा चमचा गोडा मसाला घालणार आहे। पाव चमचा हळद घालणार आहे। सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे। यामध्ये 2 टमाटे चिरलेले घालणार आहे। टमाटर 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचे। टमाटर सुद्धा परतून मऊ झालेले आहे आणि भाजीला बाजूने तेल सुद्धा सुटलेलं आहे। आता त्यामध्ये मी चिरलेली कोथिंबीर घालणार आहे। यामध्ये मी 2 ग्लास पाणी घालणार आहे। चवीपुरतं मीठ घालायचंय। भाजी मिक्स करून 2 ते 3 मिनिटं उकळून घ्यायची आहे।
भाजीला उकळी आलेली आहे. गॅस सुद्धा मी बंद करणार आहे. भाजीमध्ये 1 वाटी मी शेव घालणार आहे आणि भाजी मिक्स करून घ्यायची आहे. अशी मस्तपैकी शेव टमाटरची भाजी तयार झालेली आहे. ही भाजी तुम्ही पोळी, फुलके, भात याच्यासोबत खाऊ शकता.